शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकत असणारे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना माझा नमस्कार। आम्ही स्क्रॅच एज्युकेशन कोलॅबोरेशन लीडरशिप फॉर इक्विटी म्हणजे LFE यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये घेऊन येत आहोत एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम, ज्याचे नाव आहे कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन। यस, कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन। आता कम्प्युटर सायन्स म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे की संगणक विज्ञान म्हणजे संगणकाचा वापर करणारे विज्ञान म्हणजे संगणक विज्ञान, कम्प्युटर सायन्स। परंतु हॅकेथॉन म्हणजे काय? तर हॅकेथॉन म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं झालं तर IT कंपन्यांमध्ये काही समस्या येत असतात, तर त्या समस्या सोडवण्यासाठी त्या कंपन्या 24 ते 48 तासाचे एक स्प्रिंट इव्हेंट ऑर्गनाइज करत असते, ज्यामध्ये त्या समस्येचा विचार केला जातो आणि त्याचे निराकरण केले जाते। अगदी तशाच प्रकारचे इव्हेंट आपण ऑर्गनाइज करणार आहोत। मग तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की सर, आमची IT कंपनी नाही आणि आम्हाला ITशी निगडीत काही समस्या नाही। बरोबर, आपली IT कंपनी नाही, परंतु आपली एक शाळा आहे आणि आपल्याला सुद्धा काही समस्या आहेत, जे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा समाजाशी निगडीत काही समस्या असतील। या समस्या आपल्याला संगणक विज्ञानाचा वापर करून सोडवायच्या आहेत। तर आता पुढील प्रश्न बघूयात। आता या हॅकेथॉनचा आपल्याला काय उपयोग होणार आहे ते बघूयात। तर जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालानुसार आपल्याला या अशा प्रकारचे उपक्रम घेतल्यानंतर आपल्याला कम्प्युटर सायन्स, कोडिंग, प्रोग्रामिंग यांचे ज्ञान अवगत होते आणि ते आपल्यासाठी आवश्यक आहे। माझा पुढचा प्रश्न असेल की सर, हा जो घटक आपण घेणार आहोत किंवा जो उपक्रम घेणार आहोत किंवा जी आपल्याला माहिती मिळणार आहे ती आपल्या काही धोरणांमध्ये आहे का, म्हणजे शासकीय धोरणांमध्ये आहे का? तर हो, NEP 2020 मध्ये या धोरणाचा म्हणजे या संगणक विज्ञानाचा, कोडिंग, प्रोग्रामिंग शिकणे याचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे। मग यामध्ये आपले कोणते कौशल्य विकसित होणार आहेत? तर यामध्ये आपले क्रिटिकल थिंकिंग, सर्जनशीलता, सहयोग, चिकाटी आणि संवाद कौशल्य असे कौशल्य आपले विकसित होणार आहेत आणि हे आजच्या 21व्या शतकामध्ये खूप महत्त्वाचे असे कौशल्य आहेत आणि या सर्व कौशल्यांचा विकास या उपक्रमाअंतर्गत आपला होणार आहे की नाही? अमेझिंग। आता पुढचा प्रश्न असा असेल, सर या हॅकेथॉन मध्ये नेमकं काय होणार आहे? तर हॅकेथॉन हे 2 विभागामध्ये विभागले गेलेले आहेत। तर पहिला आहे अनप्लग ऍक्टिव्हिटी आणि दुसरा आहे प्लग ऍक्टिव्हिटी। मग अनप्लग ऍक्टिव्हिटी विषयी आपण आधी माहिती घेऊया। तर अनप्लग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की शासकीय आश्रमशाळा आपल्या जितक्या असतील त्या सर्वांना एक लिंक दिले जाईल। त्या लिंक मध्ये आपल्याला आपली नोंदणी करायची आहे। या उपक्रमामध्ये कोण सहभागी घेऊ शकते? तर शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आणि शाळा यामध्ये सहभागी घेऊ शकतात। आणि मग हे अनप्लग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर अनप्लग ऍक्टिव्हिटी म्हणजे संगणकाचा वापर न करता समस्या निराकरण करणे, याला म्हणतात आपण अनप्लग ऍक्टिव्हिटी। मग प्रश्न तोच, 6वी ते 8वीतील शिक्षक यामध्ये सहभागी घेऊ शकतात। त्यांना मार्गदर्शन करणारे एक शिक्षक असतील, ते एक शिक्षक त्यांच्या पूर्ण शाळेमध्ये जितके वर्ग असतील म्हणजे 6वी ते 8वीचे ते त्यात सहभागी घेऊ शकतात किंवा त्या वर्गाचे वर्ग शिक्षक त्यामध्ये सहभाग घेऊ शकतात। सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक शिक्षक अनेक वर्गाची नोंदणी करू शकतात किंवा प्रत्येक वर्गाचे वर्ग शिक्षक ही त्यांची वेगवेगळी नोंदणी करू शकतात। या अनप्लग ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला एक समस्या दिली जाईल आणि त्या समस्येचं निराकरण तुम्हाला आपल्या साध्या कागदांवर लिहून त्याचे फोटो काढून त्या दिलेल्या लिंकवर ते विहित वेळेमध्ये अपलोड करायचे आहेत। पुढचा प्रश्न असा की सर, हे कंपल्सरी आहे का, सर्वांना बंधनकारक आहे का? हा उपक्रम बंधनकारक नाही, ही एक ऐच्छिक स्वरूपाचा उपक्रम आहे। आता पुढचा प्रश्न की सर, आम्ही अनप्लग ऍक्टिव्हिटी केली, आमच्या विद्यार्थ्यांनी ती लिहिली आणि त्याचे फोटो काढून आम्ही आमच्या दिलेल्या लिंकवर अपलोड केली, मग आता पुढे काय? तर पुढे असं की आता या जितक्या शाळा असतील या शाळांनी ज्या अनप्लग ऍक्टिव्हिटी सोडवल्या, ज्या प्रेझेंटेशन केलं, जे अपलोड केलंय, त्यातून जे गुणानुक्रमे म्हणजे ज्यांचं टॉपचं प्रेझेंटेशन असेल त्या टॉपच्या प्रेझेंटेशनचं एक गुणांकन केलं जाईल आणि गुणांकन करून त्यातील 5 किंवा 10 किंवा जे क्रायटेरिया ठरलेला असेल त्या क्रायटेरियानुसार एक साधारणतः 10 शाळा निवडल्या जातील किंवा 5 शाळा निवडल्या जातील आणि त्या 5 शाळेतील त्या शिक्षकांना प्लग ऍक्टिव्हिटीसाठी जिल्हा स्तरावर बोलवण्यात येईल। आणि त्या प्लग ऍक्टिव्हिटी मध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं होतं अनप्लग ऍक्टिव्हिटी आणि आता आपण घेत आहोत प्लग ऍक्टिव्हिटी। अनप्लग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? संगणकाचा वापर न करता समस्या सोडवणे आणि प्लग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की तंत्रज्ञानाचा म्हणजे संगणकाचा वापर करून आपल्याला ही समस्या सोडवायची आहे, ही आपण घेत असतो प्लग ऍक्टिव्हिटी मध्ये।
मग प्लग ऍक्टिव्हिटीमध्ये कोण सहभागी होईल? ज्या शाळांनी अनप्लग ऍक्टिव्हिटी सबमिट केलेली आहे त्यामध्ये ज्यांचे टॉपचे असे प्रेझेंटेशन असेल, ज्यांचे टॉपचे असे प्रोजेक्ट असतील, अशा शाळांना प्लग ऍक्टिव्हिटीसाठी बोलवण्यात येते. मग पुढचा प्रश्न, सर आम्ही अनप्लग ऍक्टिव्हिटी केली आणि प्लग ऍक्टिव्हिटीसाठी आम्ही पात्र झालो आणि आम्ही प्लग ऍक्टिव्हिटी सुद्धा केली, त्यानंतर काय? यस, जर तुम्हाला 5 किंवा 10 किंवा जे क्रायटेरिया ठरलेला असेल तितक्या शाळा ज्या प्लग ऍक्टिव्हिटीसाठी बोलवल्या जातात तर त्यांना बक्षिसे दिल्या जातात. जसं पाठीमागील उदाहरण बघतात, लॅपटॉप, टीव्ही, टॅब किंवा कम्प्युटर सायन्सचे जे टूल किट्स असतात त्या तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातात. तर यावेळेस जो ॲमेझॉन फीचर इंजिनियरने जो क्रायटेरिया ठरवलेला आहे त्यानुसार तुम्हाला तिथे बक्षिसं दिल्या जातील. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला आपली फुल तयारी करावी लागेल आणि अनप्लग ऍक्टिव्हिटी अगदी छानपैकी छान करून प्रेझेंटेशन सादर करायचं, जेणेकरून प्लग ऍक्टिव्हिटीसाठी आपला नंबर लागेल. आणि प्लग ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपण छानपैकी असं संगणकाचा वापर करून म्हणजे कम्प्युटरचा वापर करून प्लग ऍक्टिव्हिटी तयार करायची आहे, जेणेकरून आपला क्रमांक येईल आणि आपले क्रमांक आले की आपल्याला छान असं आपल्या शाळेला बक्षिसे मिळणार आहे. चला तर मग तुम्हाला जी खाली लिंक दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या शाळेची नोंदणी करा आणि आपल्या शाळेचे जे विद्यार्थी असतील त्यांना लगेच तयारीला लावा. तर सर्वांना ऑल द बेस्ट.